सुंदरजी आमदार साहेब द्या फोन. तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा तर लय गर्दी झालेली आहे. तुम्ही लोकांनी सगळं ते ओळखून घ्यावं अशी तुम्हाला विनंती आहे. त्याला गर्दी दाखव. नुकतंच आपल्या आमदार साहेबांच्या हस्ते या रायगड वैभव न्यूज चॅनलचा शुभारंभ झालेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ही भागीदारी घेतलेली आहे आणि आज 1 जून 2024 रोजी ते डिजिटल चॅनल आपला सुरू करत आहे. रायगड वैभव न्यूज चॅनल ते सुरू करत आहे. आजचं हे युग आहे ते डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये ते पदार्पण करत आहेत. जेवढं सोपं दिसतं तेवढं हे काम सोपं नाहीये. कारण जे चॅनल चालवत आहेत आमचे मित्र सचिनजी कदम, आमिर कालेकर मंडळी इथे आहेत, जी न्यूज चॅनल चालवत आहेत. किती कसरत करावी लागते त्यासाठी ती त्यांनाच माहीत आहे. आणि हा प्रवास, हा खडतर प्रवास त्यापुढे अनिल मोरे यांना करायचा आहे. त्यांना हे काम करत असताना त्यांना खंबीरपणे साथ दिली त्यांच्या सुवेते पत्नी आदित्यताई मोरे यांनी साथ दिली, म्हणून ते आतापर्यंत हे सर्व करू शकले. आज त्यांची दोन्ही मुलं चिरंजीव अनिकेत आणि सुकन्या आमची समीक्षा ही दोघेही LLB झालेले आहेत. म्हणजे आज कालच त्यांचा आमदार साहेबांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. असं एक पूर्ण कुटुंब, सुशिक्षित कुटुंब आहे आणि या साप्ताहिक रायगड वैभव पूर्णपणे ग्रामीण भागात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय. बऱ्याचशा समस्या, विकासात्मक बाबी या साप्ताहिकातून मांडण्याचं त्यांनी धारिष्ट्य केलं आणि त्याला यशही आलंय. नमस्कार. विचार मंचावर सर्व मान्यवर मंडळी, त्यांचा नामूल्य आदरणीय आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रकाशजी कदम साहेब यांनी नामूल्य केलेलं आहे. मी पुन्हा नामूल्य करणार नाही, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. सन्माननीय विचार मंच, पत्रकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसमोर ही घोषणा करताना मला अत्यंत होत आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे दुर्गम गावात एका सुभेदाराच्या पोटी जन्म घेतल्यानंतर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून देशाची सेवा करण्याची सैनिकी परंपरेचा वारसा मला जपता आला नाही. मात्र त्यावेळी आदरणीय या महाड पोलादपूरचे माजी मंत्री आदरणीय भाऊ प्रभाकरजी मोरे साहेब यांचा मानसपुत्र म्हणून मी असल्यामुळे त्यावेळेला मला त्यांनी स्टॅम्प वेंडर या व्यवसायात स्थिर सावध केलं आणि या व्यवसायात मी आल्यानंतर खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी आमच्या पत्रकार क्षेत्रातील शुद्धीस्कार स्वर्गीय विजयसिंह जाधवराव यांच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाखाली मी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यामध्ये खऱ्या अर्थाने शेअरचा वाटा माझे मित्र प्रकाशजी कदम यांच्या प्रेरणेतून मी पत्रकारितेमध्ये आलो आणि रायगड वैभव जे साप्ताहिक आहे हे त्यांच्या संकल्पनेतून मी निर्माण केलं. त्या क्षेत्रातील फारसा अनुभव नसतानाही ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोवड, राजेशजी भोवड, उत्तमजी तांबडे साहेब यांच्या सहकार्यामुळे वृत्तपत्र नावरूपाला आणण्याचं मी काम केलं. आज 15 वर्ष पूर्ण होऊन अजून 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या साप्ताहिकाला आणि त्या साप्ताहिकाचा तारुण्यात प्रवेश करत आहोत. या वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली 15 वर्षात समाजाचे, कोल्हापूरकरांचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून
त्यांना वाचा फोडली. मात्र बदलत्या जगासोबत धावणे क्रमप्राप्त असल्याने न्यूज चॅनल ही काढण्याची संकल्पना आमच्या मनामध्ये आली. खऱ्या अर्थाने माझा जो परिचय आहे तो माझे अतिशय निकटचे माझे प्रकाशजी कदम साहेब यांनी सांगितलेला आहे. आणि अतिशय गरीब परिस्थितीच्या माध्यमातून आम्ही रायगड वैभव हे माध्यम चालू केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आता हे न्यूज चॅनल चालू करत आहोत. रायगड वैभव न्यूज चॅनल आपल्या सेवेसाठी आणत आहोत. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीसाठी अनुभव महत्वाचा असतो. मी अभिमानाने सांगेन की 15 वर्ष मी रायगड वैभव त्या माझ्या साप्ताहिकामध्ये अनेक बातम्या प्रकटपणे लिहिल्या आहेत. मात्र एकही दिवाणी किंवा फौजदारी दावा आमच्यावर झालेला नाही. असं प्रकरण लिखाण आम्ही त्याच्या माध्यमातून केलेलं आहे. ही खरी आमच्या कामाची जी पोचपावती आहे. मी एखादी प्रकट बातमी लिहायची नाव फक्त प्रकाशवर येतं आमचं. मी बातमी लिहितो नाव येतं प्रकाशवर, कारण तो माझा पत्रकारिता क्षेत्रातला गुरु आहे. आणि आता सुद्धा ही जी संकल्पना आहे न्यूज चॅनलची ती आमचे प्रकाश कदमकर यांचीच आहे. खऱ्या अर्थाने या रायगड वैभव न्यूज चॅनल हे डिजिटल आहे आणि बदलत्या युगामध्ये डिजिटल चॅनल चालू करण्याचा जो संकल्प आहे, हे चॅनल ह्याचा संपादक जरी मी असलो तर याचे कार्यकारी संपादक जे आहे, म्हणजे हे पूर्ण चॅनल जे चालवणार आहे ते कार्यकारी संपादक म्हणून तृप्ती श्रीधर शिर्के हे चॅनल त्यांच्या स्वाधीन आहे. कारण ह्या चॅनलची पुढची रूपरेषा जी आहे, कारण मी साप्ताहिक सांभाळणार आहे आणि जे चॅनल आहे ते आमचे प्रकाशजी कदम आणि तृप्ती श्रीधर शिर्के यांच्या माध्यमातून हे पुढे जाणार आहे. आणि ह्या सर्व माझ्या कारभाराचं, ह्या परिवाराचं, आमचा परिवार फार मोठा आहे. जे पत्रकार मंडळी जे माझे बसले आहेत हे माझे सगळे गुरु आहेत. संजयजी बोर्ड असतील, आमचे मनोजी खांबे असतील. बातमी कशी लिहायचं, मी दैनिक सागरमध्ये 3 वर्ष प्रतिनिधी होतो. लिहिता येत नव्हतं, परंतु मोडक्या तोडक्या ओली लिहायच्या आणि आमच्या प्रवीणजी कुलकर्णींनी पुढे बातमी तयार करायची. खरे मार्गदर्शक आणि ह्याचं सर्व माझे व्यवस्थापन माझे पुतणे संतोषजी मोरे हे सर्व त्यांचा जे माझे पाठीमागे त्यांच्या खऱ्या अर्थाने मला मोठा कार्याचा जो आहे शियाचा वाटा आहे. त्या ठिकाणी जे मान्यवर बसलेले आमचे दादा आहेत, कलमे साहेब आहेत, अतिशय ज्येष्ठ मंडळी आमचे सोनवणे सर आहेत. त्याचप्रमाणे खास मुंबईवरून या माझ्या कार्यक्रमासाठी त्यांचं स्वयं सुभेदार म्हणून, आता मी त्यांचा राजकीय प्रवास सांगणार नाही, पण फार मोठे उद्योगपती आहेत. खास घाटकोपरवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि आपण खऱ्या अर्थाने माझ्या विनंतीला, आपण सर्व आमचे मनोज दादा सर्व विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने मी तुमचं खरोखर स्वागत करतो आणि माझं जे मनोगत आहे प्रास्ताविक इथे थांबवतो. नमस्कार. नमस्कार. रायगड वैभव न्यूज चॅनल तर्फे मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आमचे मार्गदर्शक संपादक अनिल मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे गेली 15 वर्ष प्रिंट मीडिया क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्यानंतर बदलत्या वेगवान युगासोबत चालण्यासाठी व आपल्या विभागातील लहान मोठ्या घडामोडी गतीने जनतेपर्यंत पोहोचवण्यात यासाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नव्याने पाऊल टाकून रायगड वैभव डिजिटल न्यूज चॅनल सुरू करीत आहोत. आम्ही या क्षेत्रात जरी नवीन असलो तरीही आपणा सर्वांच्या सहकार्याच्या जोरावरच रायगड वैभव परिवार हे धाडस करीत आहे. महाड पोलादपूर तालुक्यातील वाचकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच सहकार्य भविष्यात आमच्या चॅनलला मिळावे हीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. इंग्रजी समाजाचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी रायगड न्यूज चॅनलचा शुभारंभ ज्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते महाड पोलादपूर मंडळाचे लोकप्रिय आमदार आदरणीय परिषद गोवाळे साहेब. साप्ताहिक रायगड वैभव या वर्तमानपत्राचा
मानाचा शुभारंभ या ठिकाणी ज्यांच्या हस्ते संपन्न झाला ते आदरणीय चंद्रकांत कलमे साहेब, व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी आणि विशेष म्हणजे अनिलजी मोरे साहेब यांच्या निमंत्रणाला मान्यवर आलेले त्यांचे सर्व चाहते बंधू भगिनी मातांनो, अनिलजी मोरे यांनी 15 वर्षापूर्वी साप्ताहिक रायगड वैभवची स्थापना केली. त्याचा वर्धापन या ठिकाणी आज संपन्न होतोय. माझ्यावर एखादं साप्ताहिक चालवत असताना सध्याची परिस्थिती आपण एकंदरीत पाहिली तर एखादी आपण बघा, आज आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, कलमे साहेबांचा वाढदिवस आहे, एवढंच नाही तर अर्ध्या महाराष्ट्राचा वाढदिवस आहे आणि ही सगळी शिक्षक लोकांची कृपा आहे असंच म्हणावं लागेल या ठिकाणी. त्या सर्वांना खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे आपण एखादी छोटी बघा त्यांच्या वाढदिवसाची बातमी देताना सुद्धा त्या पत्रकारांना फार मोठी कसं करावी लागते. बातमी देतोस का, नेत्याची बातमी आहे, परंतु या सगळ्या गोष्टी असताना एखादं साप्ताहिक 15 वर्ष सातत्यानं चालवणं, त्याचा निकाल करणं. आमचे अनिल मोरे आम्ही ज्यावेळी कधी कधी चर्चा करत असताना बसतो त्यावेळी ते सर म्हणतात कार्यक्रम होत असतो, व्यासपीठावरचा स्टेजवरचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या त्या साप्ताहिकामध्ये त्या वर्तमानपत्रामध्ये बसवून तो ज्यावेळी आपल्या वाचकाला द्यायचा असतो तेव्हा त्या वाचकाच्या मनामध्ये सुद्धा तो विषय ठसला पाहिजे, टिमला पाहिजे, त्याला त्या विषयाची आवड निर्माण झाली पाहिजे. तर असे अनेक वर्तमानपत्र असतात, सहज लोक फक्त बघतात, त्याचं हेडिंग काय करतात त्या बातम्या करतात. परंतु या ठिकाणी आमच्या अनिलजी मोरे साहेबांचं साप्ताहिक शासनाच्या सर्व विभागामध्ये या ठिकाणी विनामूल्य या ठिकाणी जात आहे. आम्ही ज्यावेळी पंचायत समितीमध्ये जाऊ द्या, तहसील ऑफिसला जाऊ द्या, कृषी विभागामध्ये जाऊ द्या, एमएससीबी मध्ये जाऊ द्या, शासनाची विविध हेड जे आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पंचायत समिती असेल, सगळे जे हेड आहेत त्या हेड मध्ये हे साप्ताहिक विनामूल्य या ठिकाणी जात असतं. आणि फार मोठी त्यांनी त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेऊन हे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू ठेवले. निर्भयपणाने तालुक्यातली जी वस्तुस्थिती आहे, कारण अनिल मोरेंच्या मागे राजकीय सिंबॉल आहे, परंतु काम करताना कोणत्याही पक्षाचं, जातीचं, धर्माचं काम न करताना निरपेक्ष वृत्तीनं काम बाजू मांडणं ही खऱ्या अर्थानं पत्रकारांची भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही खऱ्या अर्थानं त्याची भूमिका पारदर्शकपणे आहे. जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्याला म्हणतो तो या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं या त्यांच्या लेखणीत आपल्याला पाहायला मिळाला. आमचे प्रकाश शरद कदम, अनिलजी मोरे यांनी आता परत रायगड वैभव न्यूज चॅनल काढून पुन्हा एकदा डिजिटल जी संकल्पना या ठिकाणी आहे की जो कार्यक्रम या ठिकाणी इथेच घडतो तो युट्यूबच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत अतिशय फास्ट निघाला पाहिजे. आता या ठिकाणी आपण बघा 4 तारखेला जो देशाचा महासंग्राम या ठिकाणी निवडणुका झाल्या त्याचे निकाल 4 तारखेला आला. अंदाज जो एक्झिट पोल आहे तो या ठिकाणी आपण आता सुद्धा जरी तुमचा युट्यूब खोलला तर या ठिकाणी तुम्हाला संकेत सांगला जातात. मागे पुढे काहीतरी होईल, परंतु इतकं मीडिया फास्ट झाले आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा विचार या ठिकाणी आपण मांडलेला आहे. तुम्हाला सर्व टीमला माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण अशीच त्या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेची सेवा, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या निर्भयपणाने मांडाव्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड वैभव यांचा साप्ताहिकचा 15वा वर्धमान दिन आहे आणि न्यूज चॅनलचा शुभारंभ आहे. याच्यासाठी मी सुभेदार फॅमिली आणि सुभेदार इंग्लिश हायस्कूल तर्फे त्यांना आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझी इतकी मैत्री भेटत की आम्ही म्हणजे एकमेकांना जे काय असेल कार्यक्रम करत असेल त्यांना त्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि माझ्यातर्फे त्या रायगड वैभव न्यूज चॅनलला आणि तपासपूर्वातर्फे हार्दिक शुभेच्छा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांना मी अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले
आणि आपल्या डिजिटलच्याच माध्यमातून रायगड वैभव या डिजिटलचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते सन्माननीय आमदार भरत शिरगोगावले, तसेच रायगड वैभव या साप्ताहिकाचा 15वा वर्धापन दिन सोहळा ज्यांच्या शुभहस्ते झाला ते शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांतजी कळंबे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष आमचे माझे मार्गदर्शक प्रवीण कुलकर्णी, रायगड वैभवचे संपादक अनिल मोरे, प्रकाशजी कदम, माझे सहकारी सचिन कदम, संजय पोळ, उत्तम कांबळे, बाळू पोळ आणि पोलादपूरचे आमचे पत्रकार मित्र निरंजन, नंतर धनराज गोपाळ, तसेच आमचे मित्र पत्रकार मित्र भागवत साहेब आणि व्यासपीठ अनिल मोरे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मागाशी या प्रास्ताविक करताना प्रकाशजी कदम यांनी त्यांच्याबद्दल खूप काही सांगितलं, पण मला त्यांची माहिती असल्याप्रमाणे मी त्यांना बॉन्ड रायटर पासून मी ओळखतोय. अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपला हा व्यवसाय सुरू केला, कारण पोलादपूरच्या ठिकाणी हा व्यवसाय करायचा म्हणजे खूप अवघड काम होतं. त्यांनी सुरू केल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर अनेक जण बॉन्ड रायटर या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, पण त्याच्यामध्ये खरे यशस्वी ठरले ते अनिल मोरे आमचे. त्यानंतर त्यांनी हळूहळू पत्रकारितेमध्ये आपलं पाऊल ठेवलं. इतर वृत्तपत्रांना म्हणजे शिवतेज असेल, आमचा सागर असेल, या पत्रकारांना वृत्तपत्रामध्ये त्यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आपलं स्वतःचं साप्ताहिक रायगड वैभव तेही प्रकाश कदम यांच्या सहकार्याने सुरू केलं. साप्ताहिक सुरू केल्यानंतर हे साप्ताहिक किती दिवस चालेल, काय चालेल हे कोणाला माहित नव्हतं, पण आज आपण बघतोय तब्बल 15 वर्ष त्यांनी सतत अरबीत हे वृत्तपत्र साप्ताहिक सुरू ठेवलं. हेच मोठं त्यांचं यश आहे असं मी समजतो. आणि एवढ्यावरच त्यांनी थांबले नाही, तर त्यांनी आता जे आपल्या नवीन युगामध्ये डिजिटल चॅनलचं जे युग आहे त्याच्यामध्ये पुढचं पाऊल टाकलंय आणि आज त्यांनी डिजिटल चॅनलही याचा शुभारंभ केलेला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अनिल मोरे यांना नुसतं मी पत्रकार ओळखतो असं नाही, तर त्यांनी सामाजिक कामातही खूप मोठं योगदान आहे. सामाजिक कामात त्यांनी अतिशय झोकून दिलेलं आहे. सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी काम करण्याचं झोकून दिलेलं आहे, केलेलं आहे काम. अजूनही ते करतात गेलेले. आणि विशेष म्हणजे त्यांना पत्रकार संघटनेचे काम करताना खूप आनंद आहे. त्यांनी पोलादपूर तालुक्यामध्ये पोलादपूर प्रेस क्लबचं अध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळलं आणि आता आमचा रायगड जिल्हा प्रेस क्लब जो आहे त्याचा मी अध्यक्ष असलो तरी सेक्रेटरी पदाचं कामही ते नेटाने काम करताना दिसत आहे. अशा ह्या आमच्या हरहुन्नरी मित्रास पुढील वाटचालीस माझ्या रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम. भारतीय शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. रायगड वैभव या साप्ताहिकाचा 15वा वर्धापन दिन आणि रायगड वैभव न्यूज चॅनलचा शुभारंभ आदरणीय सगळ्यांचे आमदार श्री उगवले यांच्या शुभ हस्ते त्यांची मुलाखत आणि
रायगड वैभव साप्ताहिकाचं प्रकाशन व्यासपीठावर सर्व आम्ही मान्यवर यांच्या शुभाशय ठिकाणी झाला. या कार्यक्रमाला उपस्थित रायगड फेसबुकचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मनोज खामे, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित विविध चॅनलचे, विविध प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव, या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल काही ज्येष्ठ मंडळी, विशेष करून त्यांनी 15 वर्षापूर्वी हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये साप्ताहिक सुरू केलं. आमचे मित्र अनिल मोरे, प्रकाश कदम, त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकारी, त्यांचा या ठिकाणी मगाशी नामोल्लेख झाला. या ठिकाणी उपस्थित सर्व या कार्यक्रमाला आलेले सर्व अतिथीगण, मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या शुभास होता. त्यांचा वाढदिवस असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आणि मगाशी लक्ष्मीमध्ये बोलले की पालकांची मिस्टेक तर शिक्षकांची मर्जी. आपल्या महाराष्ट्राचा वाढदिवस आज 1 जूनला असतो, त्यामध्ये मी आहे. माझाही वाढदिवस आज आहे. तेव्हा आम्ही आम्ही दोघे जणच एकाही पक्षाचे असल्यामुळे, ते आमदार आणि पदाधिकारी असल्यामुळे आमचा गोंधळ होतो. हा दिवस आला की आम्हाला प्रश्न पडतो, कधी कधी काय होतं, तुम्ही पत्रकार बांधवा किंवा आमचे कार्यकर्ते मी विनाकारण स्पर्धा लावतो, 2 भाग करतात. ही अडचण नेहमी वाचते. आम्ही काल या तालुक्यातील शाळेत विद्यार्थी जे 10वी 12वीला उत्तीर्ण झाले आणि मागे 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, यामध्ये निवडून आलेले सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला. वाढदिवसाच्या औषधी साधनांचं एक मोठा कार्यक्रम आहे आणि ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो, शिवसेना पक्षामध्ये गेली 30 वर्ष कार्यकर्ता आहे, भाऊ प्रभाकरपासून आजपर्यंत. आजचं राजकारण जर पाहिलं आपण सगळ्यांनी, पण राजकारणाची विचित्र अवस्था झालेली आहे. आज मी इथे आहे, उद्या मी कुठे असेल सांगू शकत नाही. हे सगळं तुम्ही, पत्रकार हा 4था स्तंभ आहे या देशाचा, लोकशाहीचा. आणि तुम्ही ते उघड्या डोळ्याने आपल्या लेखी दौरे पाहताय. म्हणून आमच्या सरकारला काल वाटलं, ज्या मंडळींना मी 3 वेळा सरपंच झालो, 3 वेळा जिल्हा सदस्य झालो, उपाध्यक्ष झालो, अनेक पदं हे छोट्याशा तालुक्यामध्ये, त्या तालुक्याची कॅपॅसिटी पाहता, माझी कॅपॅसिटी पाहता मी बरीचशी पदं तालुक्यामध्ये भोगलेली आहे जिल्हा लेवलमध्ये. असे अनेक जण आहेत. त्यापैकीच आमचे अनिल मोरे आहे, त्यांच्या धर्मपत्नी सरपंच आहे 2 वेळा, स्वतः उपसरपंच होते. असे अनेक जुने मंडळी. आज जरी इलेक्ट्रिक मीडिया आली, डिजिटल मीडिया आलेली आहे, तरी हा जो आपला लेखी पत्रकारिता आहे, हल्लीच्या काळामध्ये लिखाणं लोक विसरले. सगळे मोबाईलद्वारे भीती कधी अशी वाटते, एखाद्या दिवशी डाटा जर गेला, सगळं बंद झालं, जशी लाईट गेल्यानंतर लोक तळमळतात, तर उद्या पेन हातामध्ये कोण पकडणार? आणि पेन धरायला विसरू लागला सगळीच. आज तुम्ही अनिल मोरेंची 2 मुलं LLB झाली आहे, त्याला लिहायला सांगा. मला आजच्या ज्या मुलांना लिहिता येत नाही, प्रॉब्लेम हा सगळा झालेला आहे. म्हणून आम्ही काल ज्या लोकांनी शिवसेना या तालुक्यामध्ये आणली, ज्याने तो रोपटं लावलं आणि त्या वटवृक्षाची फळं आपल्यासारख्या अनेकांनी खाल्ली, त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जाणीवही नाही. अशा लोकांचा आम्ही काल सन्मान केला. 85-90 वर्षांची शिवसैनिक. आम्ही आम्हाला काय करावं असं वाटलं,
काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीने आम्हाला ते शिकवलं की आता सध्या देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण, अगदी गावचं राजकारण, भविष्यामध्ये गल्लीबोळचं राजकारण कुठल्या एका पक्षाची जागृती राहणार नाही. कारण आम्हीच राजकारण बिघडवलं आमच्या सोयीप्रमाणे. त्यामुळे पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्या जुन्या शिवसैनिकांचा आम्ही सत्कार केला. त्याचं कारण आम्हाला असं आलं, अगदी मग ते उद्या काय लिहू नका पण मी सांगतो, तुम्ही पत्रकार आहात, वस्तू ते सांगण्याची मला सवय आहे, ते वेळी टाळत नाही, त्या परिणामाला मी घाबरत नाही. आम्ही ज्या वेळेला काल एक आमची महिला आहे 80 वर्षाची शिवसैनिक मतदार त्या गावामध्ये सांगितलं आपल्याला घडल्यावर मत टाकायचं. तिला आमच्या कार्यकर्त्याचा प्रश्न आहे, बाबा तू कधी पक्ष बदललास? एवढी कडवट लोक आहे, एवढी कडवट लोक आहे. मला असं वाटलं की नाही, या लोकांचा सन्मान करण्यात येते. तो आम्ही काल मोठा कार्यक्रम केला. अनिल मोरे यांचे वडील या देशाची सेवा केली, ती सुभेदार होते, कॅप्टन होते, सुभेदार होते. माननीय प्रभाकर मोरे यांचे ते जवळचे होते, त्यांना मानणारे होते. अनिल मोरे सारखा एक कार्यकर्ता त्यावेळेला आमच्या सोबतचा, आमच्या वयाचा तरुण असताना ज्याला काहीतरी रोजगार मिळावं, काहीतरी साधन मिळावं. प्लस डायमंडर आमचे भोसले मंडळी होती, त्या स्टार पार्टीचं दुकान टाकून दिलं कार्यक्रम, एक स्टॉल तहसीलच्या समोर. त्या ठिकाणी तालुका नेमका काय आहे, कारण तहसीलमध्ये येणारा माणूस, पोलीसमध्ये जाणारा माणूस, पंचायतमध्ये शासकीय दरबारात जाणारा जो माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याच्या अडचणी त्यांनी बघितल्या. स्टार पार्टी काम करता करता त्याच्यामध्ये हळूहळू त्या अडचणी बघता बघता पत्रकार एक शिरला. आपण एक बदल लिहिलं पाहिजे. तर 5 रुपयाच्या कामासाठी एखादा सामान्य माणूस तहसील कार्यालयामध्ये जातोय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जातोय, त्याला 10 फेऱ्या मारावं लागतात, महिना फिरावं लागतं, त्याचं काम होतं. लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासन आहे, पण याच्या पलीकडे जाऊन लोकांची कामं होत नाही, सामान्य माणूस हा फेऱ्या मारतोय. मग कुठे आपण लिहिलं पाहिजे. म्हणून प्रकाश कदम असतील, अनिल मोरे असतील, यांच्या डोक्यात संकल्पना आली की आपण हा आवाज रायगड बाबू या नावाच्या साप्ताहिक निर्माण करू, लोकांचा आवाज आपण कागदावरती आणला पाहिजे, प्रशासनाला जाब विचारला जाईल, लोकांनी वाचला पाहिजे, त्याचा उठाव निर्माण झाला पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या भावनेतून त्यांचं स्वतःचा रोजगार करता करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याने ह्या साप्ताहिकीचा 15 वर्षापूर्वी शुभारंभ केला. आज बदलत्या युगामध्ये जसं आमच्या राजकारणामध्ये स्पर्धा आहे, तशी पत्रकारितेमध्ये स्पर्धा आहे. तो उठून आपला चॅनल काढतोय, मी अनेक वेळा सांगतो, कारण मी एका मोठ्या ऐतिहासिक संस्थेचा अध्यक्ष आहे, नवीन काळाची मनसे उत्सव समितीच्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे, ती राजकीय ट्रस्टशी निगडीत आहे. त्यावेळेला अनेक कार्यक्रमामध्ये आम्हाला लोक बोलवतात, त्यावेळेला अनेक संस्था निर्माण होतात, अनेक संघटना निर्माण होतात. म्हणून ती एक काही विशिष्ट विचारांची लोक एकत्र आली, किती भावनिक होतात. मग संस्था करून काहीतरी करू, पुढे जाऊ, ते टिकत नाही. अशा अनेक संस्था संघटना बोलायला. मात्र मग ज्याला खऱ्या अर्थानं ज्याला पिंड बोलतो, पत्रकारिता हा एक पिंड आहे, तो पिंड त्याचा तयार होतो, तो निश्चितपणे हे टिकवतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते टिकवतो. त्याच्यामध्ये एक सामाजिक सेवेचा अंश निर्माण होतो, तो दैवी शक्तीचा असतो. असं आपण म्हणतो की लाखात हजारात एखादा माणूस काय होतो, सगळ्यांनाच सगळे मिळत नाही. जसं आता मगाशी यांची मुलाखत आपण पुरुष आहे, पैसे करोडपती भरपूर लोक आहे, पैसे बऱ्याच लोकांकडे आहेत, पण ती देण्याची जाणत जी आहे ती सगळ्यांमध्ये येत नाही. त्याला एक म्हणजे ईश्वरी संकेत असतो. तसं हे हजारो लोक शिकलेले, 1000 लोकांना लिहिता वाचता येते, समाजाचा आवाज उठवणारे एखादा निर्माण होतो, तो म्हणजे तुम्ही पत्रकार. आणि आज बदलत्या युगामध्ये इलेक्ट्रिक मीडिया सुरू झालेले, डिजिटल मीडिया सुरू झालेले, हा चॅनलचे त्या अनेकांनी शुभारंभ झाला.
सगळ्यांनी आपण शुभेच्छा दिल्या. तालुका छोटा आहे आणि छोट्या तालुक्यामध्ये ज्या समस्या आहे ते प्रतिकूल परिस्थितीला सामोरं घेत जातोय आपण सगळे म्हणतो. तो आवाज उघडण्याचं काम त्या ठिकाणी आमचे मित्र अनिल मोरे त्यांच्या साप्ताहिकीच्या माध्यमातून गेली 15 वर्षे करतात. येणाऱ्या काळामध्ये थेट कारण आम्हाला एखादी बातमी जर आली तर ती 7 दिवस वाट बघायला लागली. अनिल मोरेचं साप्ताहिक कधी आता तर असं केलेलं आहे की फास्ट जग अगदी नजरेसारखं पडते. त्यामुळे ताबडतोब लोकांना आता रिझल्ट आहे. सकाळी काय झालं ताबडतोब 2 मिनिटांमध्ये रिझल्ट आहे. म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांनी ही उडी मारलेली. रायगड वैभव न्यूज चॅनल आज या ठिकाणी उभी करून निश्चितपणे या तालुक्यामध्ये नव्हे तर अखंड रायगडमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्य हा त्यांचा जो चॅनल आहे सगळ्या गावात लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांच्या समस्या लोकांचा आवाज हा शासन दरबारी किंवा सरकार दरबारी लोकप्रतिनिधीपर्यंत जो 4था स्तंभ आहे 4था स्तंभ अर्थात 4था डोळा आहे. कारण आम्ही जरी राजकारणी मंडळी असतो तरी आम्ही कधी कधी भावनेत जातो. आमचा एखादा कार्यकर्ता असतो आम्ही एखादा कोट्यावधी रुपयांची मेहनत करून काम आणतो मग त्या कार्यकर्त्याला देतो आम्ही त्यामध्ये विश्वास होतो पण तिथे होत नाही. तिथे चूक असते त्या चुकीवर ते बोट ठेवणारे म्हणजे आपण पत्रकार. त्यामध्ये आम्हालाही सावध आपण करता. आमची काही राजकीय मंडळी किंवा आम्ही मंडळी जर वेगळा अर्थ लावतो की तुम्ही आम्हाला कुठेतरी चालवताय करताय असं नाही. तुम्ही आमचे मार्गदर्शन करताय. एखादी चूक माणसाला होते परंतु दुसऱ्यांदा होऊ नये यासाठी बोट ठेवणारे म्हणजे आपण पत्रकार आहात. निश्चितपणे आपण सगळे मंडळी या ठिकाणी काम करतो. मी आज रायगड वैभव न्यूज चॅनलला आणि आपल्या सगळ्यांना वेगवेगळे आपण सगळी मंडळी की आम्हाला नेहमी भेटतात परंतु ते वेगळे प्रश्न विचारताना भेटतात. आज हा तुमचा कार्यक्रम तुमच्या भावकीचा कार्यक्रम आहे. पत्रकार एक भावकी आहे त्यांचा कार्यक्रम आहे आणि ती निश्चित एक चांगल्या प्रकारे एक विचाराने या तालुक्याचा या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी स्पष्ट कुणाची बिनबाद न ठेवता निश्चितपणे मांडला जाईल. या जिल्ह्याचा या तालुक्याचा विकास गती करण्यासाठी आपली लेखणी जे इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आहे ही या जिल्ह्याच्या समोर लोकांसमोर आहे याची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. शालेय मोरे प्रकाश कदम त्यांना सहकार्य करणार आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे पड्यावरती हिरो भरपूर असतात जसं आम्ही काल केलं. काल आम्ही मोठ्या वृक्षाचे फळ निर्माण झालो. मोठ्या वृक्ष लावणारा पाणी घालणारा जो आहे तो निर्माता वेगळा असतो. पत्रकारिता अनिल मोरे जरी असले तरी त्यांना सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे त्यांची जर एखादी काना मात्रा वेलांटा चुकला ती एखाद्या आपण त्याची पिढी निर्माण करतो आणि मग प्रगती पॉसिबल ही याच्या मागे त्यांना सहकार्य करणारी आमची सगळी बोर्ड मंडळी वगैरे सगळे असतील. यालाही धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या वतीने तुमच्या तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद.